स्विमिंग पूलमध्ये उड्या मारता मारता डोक्यालाच लागला असता हो. कसं बसं वाचलो आणि डायरेक्ट वर आलो. तर कसं आहे पब्लिक, तुमचा लाडका अभि. आता तुम्हाला माहिती आहे आम्ही गोव्याला निघालोय. नगरमध्ये गौरव भाऊ दिनेश भाऊ त्यांना घ्यायला जवळपास 15 मिनिटं गाडी थांबवली, तरी ते बिना चपलाचे झाले. एवढे घाई गडबडीत होते ना, आणि 2 दिवस आधीच नगरमध्ये येऊन थांबले होते, तरी एवढी घाई गडबड केली त्यांनी. आपली बस थांबली होती जेवणासाठी. 20-25 मिनिटं राहत्या तो. मग कसं बसं खाल्लं. मी तर बिर्याणी आणली होती, चिमा वहिनीनं मी दाबून बिर्याणी खाल्ली. डायरेक्ट सकाळी गोव्यात लँड झालो. वातावरण एवढं गरम होतं ना, पण बिझनेस ट्रिप होती त्यामुळं काही विषयच नाही, जावंच लागणार होतं. हॉटेलमध्ये चेकिंग करायची तर बाजूलाच राहिली, पण डायरेक्ट स्विमिंग पूलमध्ये उड्या मारल्या. म्हटलं चेकिंग बिकिंग बाजूला राहिलं, गरमच मोकार होत होतं. तुमचा भाऊ स्विमिंग पूलमध्ये कसा दिसतोय, नादच पडा ना. त्यानंतर फ्रेश झालो, फोनला चार्जिंग केली, झोपलो बिपलो आणि 4 वाजता डायरेक्ट बीचला निघालो. बीचचं वातावरण एवढं भयानक होतं ना, नादच नाही करायचा. तुम्ही एकदा जाऊन बघा, एकदम खतरनाक फील येतो. हे दादा तर बीचवर जाताना मी त्यांच्या हायकोर्टासोबत बिझी होते. आजपर्यंत व्हिडिओमध्येच बीचवरचा सनसेट बघितला होता, आज लाईव्ह बघितला. एवढं भारी वाटलं ना. विषय बिझनेस ट्रिपचा होता. जर आपण ऑनलाईन काहीतरी काम करतो तर आपल्याला कंपनी स्पॉन्सर्ड पण करते. आणि तुम्हाला जर माझ्या कामाविषयी माहिती घ्यायची असेल तर माझा बायोमध्ये माझा नंबर आहे. आणि तुमचं एज 18+ असेल तर तुम्ही या बिझनेससाठी इलिजिबल आहात. तसं बी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपलं सगळं वर्ल्ड डिजिटली शिफ्ट झालेलं आहे. मग आपणच का मागं राहायचं. भरपूर जणांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, पण अजून ते घरीचे. ही त्यांच्यासाठी लाईफ चेंजिंग ऑपॉर्च्युनिटी आणि हे ते करिअर म्हणून सुद्धा करू शकतात. कारण मी माझं हे करिअर म्हणूनच करतोय. आता भरपूर जणांचा डाऊट पण असतो की हे सगळं स्कॅम असतं, हे सगळं फेक असतं. पण तुम्ही एका गोष्टीत जर उतरला, प्रॉपर त्याचा स्टडी केला, तर तुम्ही स्टार्ट करणार आहे ना. आणि ज्यांना कोणाला माझ्या बिझनेसविषयी खरंच माहिती जाणून घ्यायची असेल तर माझ्या बायोमध्ये नंबर आहे, मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुम्ही बिझनेसविषयी माहिती घ्या.